अंगणात उभारला विवाह मंडप, अंगणात उभारला विवाह मंडप, त्यात सजली ऊस आणि झेंडूच्या फुलांची आरास. तुळशी विवाह साजरे करूया आपण, कारण लवकरच येत आहे तुळशी विवाहाचा दिवस. नमस्कार मित्रांनो, दिवाळी संपली की सर्वांना वेध लागतात ते तुळशीच्या लग्नाचे. दिवाळी सण झाल्यानंतर दरवर्षी तुळशीचे लग्न थाटामाटात लावले जाते. तुळशी विवाह हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे. कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा एक प्रघात आहे. कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे 5 दिवस ही दिवाळी असते. कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी होय. अशी श्रद्धा आहे की या दिवशी श्री विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो. विष्णूच्या या जागृतीचा हा उत्सव करतात, त्याला प्रबोध उत्सव असेही म्हणतात. तुळशीचा विवाह म्हणजे तुळस या वनस्पतीच्या रोपाचे शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्यांचे अवतार म्हणजे श्रीकृष्ण यांच्याशी विवाह लावला जातो. आणि तुळशीचे लग्न कार्य म्हणजे तुळशी विवाह प्रबोधिनी एकादशीपासून करण्याची प्रथा आहे. भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देव उठणी एकादशीला संपूर्ण 4 महिने झोपल्यानंतर उठतात आणि तेव्हा तुळशीशी लग्न लावले जाते. भगवान विष्णूला तुळस ही खूप प्रिय आहे. भगवान विष्णू यांना तुळस प्रिय असल्यामुळे तिला हरिप्रिया असेही म्हटले जाते. जर आपल्याला एखादी वस्तू देवाला अर्पण करायची असेल तर ती तुळशी रोपाच्या मुळापाशी अर्पण केली जाते आणि ती वस्तू इष्टदेवतेकडे पोहोचते अशी समजूत आहे. तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते आणि तुळस ही आपल्या सर्वांच्या घराच्या अंगणात तुळशीचे वृंदावन असते. विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा एक पूजोत्सव कार्तिक द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी संध्याकाळी केले जाते, पण मुख्यतः द्वादशीला करावे. तुळशी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे. हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फळ मिळते असे मानले जाते. तुळशीचा विवाह केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात. असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीच्या लग्नामध्ये काही अडचण येत असेल, जर लग्न उशिरा होत असेल तर लवकर लग्न होण्याची किंवा आपल्याला जे काही अडचणी असतील तर त्या दूर होण्याची शक्यता निर्माण होते. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुळशी विवाहाचे विशेष महत्त्व मानले जाते. तर आता तुळशी विवाह कसा केला जातो तर त्याची पूजाविधी, साहित्य, शुभमुहूर्त तर ही संपूर्ण माहिती आपण पुढे बघणार आहोत. पूजेसाठी लागणारे साहित्य आहे आवळा, रताळे, चिंच, पेरू आणि इतर फळे घेऊ शकतात. मंडप तयार करण्यासाठी ऊस, भगवान विष्णूची मूर्ती किंवा बाळकृष्णाची मूर्ती तसेच गणपती बाप्पाची मूर्ती लागेल. तुळशीचे रोप, धूप, दिवा, अगरबत्ती, हळद, कुंकू, अक्षता, फुलं, झेंडूचे फुलं. त्यानंतर तुळशी सजवण्यासाठी साडी, ओढणी किंवा लाल रंगाचे वस्त्र, तसेच शृंगार करण्यासाठी शृंगाराचे साहित्य, त्यात मंगळसूत्र, जोडवी, नंतर चोळी, नथ, दागिने असे साहित्य लागतील. त्यानंतर ओटी भरण्यासाठी ब्लाऊज पीस, नारळ, नंतर मध, तीळ, 1 कप दूध, नंतर कच्च्या दुधात भिजवलेली हळद. तर अशा प्रकारचे सर्व साहित्य या पूजेसाठी लागणार आहेत. तुळशी विवाहासाठी सर्वप्रथम घरातील तुळशी वृंदावनाची, तुळशीचे रोप असलेल्या कुंडीची गेरू व चुन्याने रंगरंगोटी केली जाते किंवा तुळशीला साडी किंवा ओढणी नेसवून त्यावर सर्व प्रकारचे दागिने, मंगळसूत्र, जोडवी असे सर्व प्रकारचे शृंगार करून तुळशीला नवरीसारखे सजवले जाते. त्यानंतर तुळशी वृंदावनाच्या बाजूलाच एका पाटावर लाल वस्त्र अंथरून तांदूळाच्या राशीवर कलश स्थापन करावा. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची असते. त्यामुळे गणपती बाप्पाचा पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करून कलशाच्या बाजूलाच तांदूळाच्या राशीवर गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. त्यानंतर तुळशी वृंदावनाच्या समोर एक पाट घेऊन त्यावर लाल वस्त्र अंथरावे आणि त्यानंतर बाळकृष्णाला पाण्याने पंचामृताने अभिषेक करून त्या पाटावर बाळकृष्णाची स्थापना करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्या पूजेची संपूर्ण मांडणी करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर सर्वप्रथम गणपती बाप्पाची हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची आहे. कलशाची पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुळशीची हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची आहे. तुळशी मातेची ओटी भरायची आहे आणि जे आपण कच्च्या दुधात हळद भिजवलेली आहे तर ती हळद ही तुळशीला लावायची आहे.
त्यानंतर बाळकृष्णाचीही हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची आहे। बाळकृष्णालाही हळद लावायची आहे। तर अशा प्रकारे सर्व देवतांची तुळशी मातेची पूजा करून घ्यायची आहे। नंतर या सर्व पूजेभोवती मांडव म्हणून ऊसाची व धान्याची खोपटी ठेवली जाते। तर ऊसाचा मांडव उभारावा आणि त्यानंतर बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावावा। विवाह लावल्यानंतर मंत्रपुष्प आणि तुळशीची आरती करावी, गणपतीची आरती करावी आणि अशा प्रकारे तुळशी विवाह करावा आणि ही सर्व पूजाविधी करावी। हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला तुळशी विवाह केला जातो। तर यंदा 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 7:31 वाजता शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला सुरुवात होईल। तसेच ही तिथी 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 5:07 वाजता संपेल। त्यामुळे उदय तिथीनुसार 2 नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह साजरा करण्यात येईल। तुळशी विवाह हा भागवत एकादशीपासून ते पौर्णिमा समाप्तीपर्यंत केला जातो। तर त्यामुळे 2 नोव्हेंबर 2025 पासून तुळशी विवाहाला सुरुवात होईल। तर 5 तारखेपर्यंत म्हणजे 5 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुळशी विवाह करू शकतात। त्या दिवशी तुळशी विवाह समाप्ती आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण तुळशी विवाहाचा संपूर्ण विधी, संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, शेअर करा, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।